हॅलो चेत्या, बोल ना कालू, बोल ना बा. बरी आठवण आली बा तुले. गळ्या सारा गेम फसला रे बा. काही लेखा पोहून यायला पुरलं नाही लेखा. हुकलं सारा गणित. झालं रे बा. असं कोणता गेम फसला बा? असं कोण बोलून राहिला रे तू? अरे बाबा सारेच वांदे आहे तडीसा. काम भेटून नाही राहिलं. खोली भेटली ती भंगार आहे. हे म्हणते मला हे खाऊ घाल आणि ते खाऊ घाल. त्या माले लेखा पोहून आलो ना डोक्याला पश्चाताप झाला हा. मी काय काव आहे गळ्या. पैसाही सरला जोयचा. काय करा काय काही सुचून नाही राहिलं रे बा मला. तसं असेल तसं भागव गड्या. कसं आता तू लगन सगन केलं तिकडे. आता इकडे गावात येऊन काय करतो बा फालतू माझून. फालतू मारा होती बा तू या पायी. आता तिकडेच राह तू. तिकडेच काशी कर. इकडे येऊ नका गावात. तिकडे पाहून जायला तिकडेच राह. अरे बाबा माझ्या दिवस निघत नाही तर डिसा. अजिबात जमत नाही. हा काही सोय नाही आहे डिसा. खाया बियाची लाईन नाही आहे. ते तर नाही काय खावखाच करते रे बा. मार्गी ठेवूच करून राहिली मला तर. पण इकडे येऊन काय करशील तू? तुझी सारी बदनामी व्हायला इकडे. कसं गाव पुरं तपेल आहे बरं तू यार. येऊ नको तू इकडे. मार खाशील बा फालतू. तिकडेच राह. तिकडे काशी कर तू आता. काय ना बा तिकडे काय ना काही लाईन लाव रे भाऊ. मी इकडे राहत नाही पुण्यात मुतल्या का जीवार येऊन राहिलं माय. हे काय का बारा खोलीत राहा लागून आलं. दम कोणतेला सारा. खाया बियाची लाईन नाही. कंपनी जाऊन राहिला कामाला. कामही भेटून नाही राहिलं. ते काही खरं नाही. मी येतो घरी. अरे हो बा तू दुसरी पोरगी नेला बा फोन रे. तिचा विचार कर बा. तिच्यासाठी राय बा तिचा. बाबा ती मोठी चंद्रा वया बाबा. दिलेले चांगला डांगऱ्या भाज्या खायले. तिथे नाटकं करून राहिली अटीसा. हे आनंद ती आण. माझ्यावरचा पैसा सरला. मी कधलं खाऊ घाल दिले. मी मानसीचं अजिबात पटून नाही राहिलं बाबा. मी येतो बा घरी. बाबा तू प्रेम होतं ना रे बापा. काही इचकलं काय केलं तुला असं? प्रेम गेलं चुल्यात. ते काही खरं नव्हतं प्रेम. ते कसं भोगे प्रेम होतं ते. हे बताला आहे रे बाबा. ते पोरगी बताला बा. मी राहत नाही तिच्या बरोबर. तू कसं घात लाईन लावा बा. काही ना काही 2-4 जण घे बाबा हाताची. जसं कसं घरचे समजून जायला लावा. आता वक्तार असं करू नको रे बा. तुला पोहून जायसाठी किती लाईन लावली बा. किती फिल्डिंग लावली बा. पुण्यात तू लाईन लावून दिली बा. रूम गिम सारं पोरे गिरे तयार केले ते म्या. अरे बा ते पोरे गेले पोहून रे बा. हिच्या खावानं रोज भांडणं करत जा. हे ते गेले आमच्या शेजारी रूम सोडून. काय करतो बा. बला आली माझ्या आफत येला. हे गळ्या हे नवीनच आफत आणली गळ्या मा भोवती दोन. आता काय करावं मला काही सुचून नाही राहिलं बा. तू तिकडे काही कर पण माझी लाईन लाव रे बा आत यायची. थांबत नाही बा अटीसा. 5 मिनिटही नाही थांबत. काय तोंड्या कुकड्यास रे. ये ना इकडे मेला बापा तू. ये ना लवकर. ठेव गड्या फोन लवकर ठेव गड्या. हे बोला आली गड्या मा माग. आवाज देऊन राहिली रे गड्या. भांडण नाही गड्या आता. थोडा कोण घेऊन राहिला म्हणतो. अरे बाबा लय खतरनाक काय सांगू तुले. काय बेकार राहता. ठेव बाबा फोन ठेव लवकर. अरे काय तोंड्या ये ना. किती टाइम लावता रे आले. काय म्हणतो तो काले. परवा त्यानं आपण आणली माग. तो म्हणते आज येतो म्हणते. मी पुण्यात राहत नाही म्हणते. मा चित नाही लागून राहिलं अडीसा. आणि त्या पोरीचं त्याचं अजिबात पटून नाही राहिलं. रोज भांडणं होऊन राहिले म्हणते आमचे. हा तर नवीन शॉट झाला मग आता. याले पोहून जायसाठी किती टोले घेतले आपण ना. आणि आता गावात येईन तर याच्या बरोबर आपल्याला मार खा लागेल बा. गड्या मला टेन्शन आलं बा. कारगडा मारती हो. या लफड्याखोराच्या मधात पडायलाच पुरत नाही बा. मधात पडे त्याचं कंबळलं मुळे. काय गरज होती का तुम्हाला रिकाम्या कामं करायची. सुखानं अर्धी खात होते. गरम बसत होते. काल्या मादोस्त लावले ते पोरगान पोरगी पिठालून. आता घेणं दाबून आला ना अंगा भोवती. अरे बा मारते आम्हाला माहित आहे का हा असं करीन म्हणून. मग दादा दोर थोडी घरी येईल म्हणून हा पाहून. तो म्हणते आता त्या पोरीला तटीच ठेवतो. मी चालला येतो म्हणते. ते मला खाऊ बी नाही देऊन राहिली. पिऊ बी नाही देऊन राहिली म्हणते. तिचं माझ ती भरे पटून नाही राहिलं म्हणते तो. ते प्रेम तुम्हाला माहित नव्हतं बा. फक्त भोगे प्रेम होतं ते. शारीरिक प्रेम होतं. अट्रॅक्शन होतं ते. मनाचं दिलाचं प्रेम नव्हतं ते. हे पाय ना भाण्याचं त्या पोरीचं प्रेम टिकून आहे की नाही. त्याचं दोघांचं प्रेम होतं. हेच काय रे. या काल्याचं कोणतं प्रेम होतं रे. तिकून दया मारते तिकून लाईन मारते. काय खरं आहे त्याचं. भोगे प्रेम आहे त्याचं. सगळं मारते. आता काय करा बा. काय सुचून नाही राहिलं गड्या. हा जर गावात आला की बसल्या ह्याच्या बरोबर आपल्याला सपाट्या खा लागतात रे बा. आम्हाला बी कृष्णा गुरु आपली मूठ 1.25 लाखाची येऊ द्या त्याला गावात. आपल्याला काही घेणं देणं नाही रे बाबा. तो एकदमच गावात आला तर बस. त्याच्या बरोबर आमची ढुंगणाय साल्ट उडता. तर कसं कोणाला सांगा लागेल नाही की तो काल्या येऊन राहिला बा गावात. तेवढं निपट जा. बरोबर हे निपटा लागते काय. मग आपल्या झाबरू शेठले भेटा तुम्ही. झाबरू शेठ लाईन लावतात काय ना काही. असं तो बोलायला जरासा चॅप्टर आहे.
आणि लोकांची चांगलं पट्टे बी त्याचं. तो दोन गोष्टी कसं लोक ऐकतात बी गावातले. तास लागते बापा हे. यानं तर बुरी आफत आणली रे बाबा. पटत नव्हतं का. आता काली नेली पहिले इकडेच बापा कोपरे कापरे पाहतात करता शाळा. तिथं नेऊन शाळा केली त्यानं पुण्यात जाऊन. लग्नही केलं त्यानं हरामखोरानं. आणि आता वापस येऊन राहिला. तुम्ही जा व्हा दोघं जण झाबरू तो जा आणि त्याला सांगा काय हकीकत आहे तर. बा जातो बा जातो सांगतो बा त्याला काय असं असं झालं म्हणून बा आमची गलती होती त्याच्यात. आणि तो काल्याचा हरामखोर जा बा हे निपटा लागते सांगतो बाबा त्याने. जा बा गड्या लवकर जा बा. गड्या तू बी चांगलं सोबत. तू असला की अजून फरक पडते. तुझ्या चांगला क्लोज दोस्त आहे तो. मी नाही येत रे बा. हो मी तुमच्या लफड्यात होतो काय. फक्त लफडं मोडायची आयडिया सांगितली मी. असं मी त्याला म्हणू शकत नाही काही नाही. तुम्ही जा दोघं जण. बरोबर आम्ही जातो. चालेल गड्या लफला काय येणार रे दाबून कसे लपडे खोरे या मधात पडता. आलं की नाही आता अंगलट. आता अंगलट आलं तर काय करून काय नाही. हे प्रेमावाले काही खरे नसतात. हे लपडे खोर असतात. हे शारीरिक प्रेम आहे. यानं हिसके आता तर अशा लफडेत पडत ना. आता बरं व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. नाही तर बघ धिंडे निघतात पाठीवर. उंजावानाच्या काले काय तोंड्या इकडे येणार रे तू कुकडे मेला. पेरची आवाज देऊन राहिली. काय तोंडाला आवाजच नाही येऊन राहिला माया. थांब रे तू. काय तोंड वाचून राहिली हो. काय रोग आला तुले. काय रोग आला म्हणजे खायला अन्न मध्ये. भूक लागली नाश्त्याला आण काहीतरी मले. मोठा फिरून राहिला इकडे तिकडे. आण लवकर. कुठून आणू तुला नाश्ता. रोजच तवना बाई तुला खायला. कुठे कुठे पैसे पुरतील. सरले माझे पैसे रुपयाने माझा आता तुझ्या असतील तर दे. कसं रे मला तुला इकडे. आता खाऊ घालायचे आपतील नाकी न येऊन राहिले का तू. नानी सपनात येऊन राहिले का. पैसे नाही म्हणता. पैसे नाही आहे की नाही. माहिती का तू एवढी चटकेलास म्हणून. तुला रोज हॉटेलच पाहिजे खाय. कधी बनायला तू रोग येऊन राहिला. कुठली सुटली की जाईन अन्न नाश्ता. कुठली सुटली की जाईन अन्न नाश्ता. झाला का माझं पैशाचं. चटकेल काय म्हणून राहिले रे. खायला पाहिजेत नाही का काही. अटी आलो आपण तर उपाशी राहायची का. काही ना काही पोटात पाहिजे की नाही. आण लवकर मला नाश्ता. तुला नी काय मले अन्न आणणार आहे बापा. त्या बरोबर कोण नाही यार पुरलं मले. हे काही सुखाची गोष्ट नाही दुखाचीच आहे माझ्या सारी. एवढा त्रास दे ना एवढा. समजून राहिलं का रे मग तुला. पहिले कुठे गेलता रे. मोरीत गेलता का कुठे. पहिले समजायला पाहिजे होतं तुला की आपण पाहून आलो होतं. आपल्याच्यानं काही पैसे पुरवले जातील नाही भाऊ. पैसे काही अटी खाया प्यायला पुरतील नाही. म्हणून कसं पाहून जायला काही परवडत नाही आपल्याला. पहिले विचार करता. आता काही विचार करून राहिला. खाऊ घाल मले नाश्ता आण लवकर. तुझ्या सोबत भांडण करायची माझी इच्छाच नाही. रोज किरकिरी जाय नुसता. आलो त्या दिवसापासून चालू जाय काही ना काही. गावात मस्त राहते बाबा. कालू कालू डायटली अशी आहे तशी आहे. चोपड चापड रठी आली बाबा. शिरूदर झाली नाही का तू. मारायलाच पाहिजे धावतच मागा. किरी मायामुळे आहे की तुझ्यामुळे. तू खायला आणून नाही राहिला म्हणून किरकिरी आहे की नाही. तुला जर बऱ्या बोलानं आणून दिलं मला खायला तर कोण किरकिरी करते रे. मी काय बोलतो मग तुला. पण तुला जराशी काही अक्कल आहे की नाही. बाहेर गावले लहान आपण एवढा पैसा पुरीन कसा काय. आता विचार केला पाहिजे ना. हे कामा धंदे गेला येईन की काही. काही विचार करणं नाही. मान लोक नाश्ता जेवण फलाना बिस्ताना ढमू काय टमू काय. ओला मा जीव असं वाटते कुठेतरी येणे खाली जात जीव द्या. त्या बरोबर राहू नये. मी कावली ना रे तुले. मला काय शोक आहे तुझ्यासोबत राहायचा. मला काय लय राह वाटून राहिलं का तुझ्यासोबत. आता तुझे तोंड पाहिलं की मला असा राग येते की खूपच. पण राह लागून राहिलं मजबुरीनं अटी मला तुझ्यासोबत. मग सोडून काय राहून राहिली मा बरोबर. नाही मी जातो. मी नाही जात. तू जायला जाणार तुला तर जातोच मग मी जातोच ना. तुला पता नाही लावून चालला जाईन मी. तुला माझी खाऊन राहिली. तू फक्त जाऊन तर दाखव मग मला. मग सांगतो ना तुला काय आहे तर. काय बरं डोकं नको खाऊ तू. जाय बरं लवकर नाश्ता आण बरं. भूक लागली मला किती वेळची. आणतो तुला खावलेली. अरे झाबरू बुड्याची तब्येत गिब्येत कशी काय. बुड्या तब्येतल्या काय व्हायला बा. काहीच होईल नाही. बुड्या नाटकं करते गड्या. जाऊ दे मी नान सोडायला त्या बुड्याचा. जसं करीन तसं करू द्या. गड्या उठला सुटल्या मला वाळग्याच दिसते बुड्या. काय असते काय माहिती त्या बुडीचं रोयला आहे थोडीसाच. त्या बुडीला घेऊ बसते माझं बुडा. हो सवय बता लागेला त्या बुड्याला. ते मी काय करू सांग ना तू. आता सांगू सांगू थकलो मी. मॅर झालो मी त्या बुड्या पै निकय. मा घरी गेलो किरकिरीच असती निकय. ते बुडं काय ना काय कुरापत्या करतेस. आता ते बुडी खायला व्हावा लागते बरं या बुड्याला या वयात. देवा तू काही टेन्शन न घेत जाऊ. तसं करीन तसं करू दे त्या बुड्याला. त्या बुड्या मतानं कसं घोडे नाचू दे त्या बुड्याला. तसं डोक्याला तापणं घेत जाऊ तू. हो झाबरू भाऊ काय म्हणतो रे. काय झाबरू भाऊ आफत आली राजा. तो काल्या गावात येऊन राहिला बा. त्या पोरीला घेऊन जायला जातो. काल्यानं तिकडे लग्न केलं ना. तो कालीन वापस बापा त्या पोरीचं त्याचं पटून नाही राहिलं. ती भर बी मारा चालू आहेत त्या दोघांच्या नवरा बायकोच्या आता तिकडे. तो म्हणते तिला सोडून देतो घरी चालला आहे तो म्हणते मी. हे बुरी आफत आली आता काय करा आम्हाला काही सुचून नाही राहिलं बा.
करा करा रिकामे काम करा. द्या लो मॅरेज लोक जोडून. पळा मंदात. मंदात पडले मार खायच लागते भाऊ. आपल्याला काय सांगू नको भाऊ. ते तुमचं तुम्ही निपटा काय आहे घाबरू भाऊ. काय ना तू पाय रे गळ्या. हो आमच्या भोवती आफत आली गळ्या. हे त्याच्या बुड्याला तरी सांग बा. खाल्या या बुड्याला समजून सांग बा. नाही तर बसला का त्याच्या बरोबर आम्हाला पाहतो ते बा. तुम्ही ना त्याला पाहून धाडलं तर आम्हाला काही सांगितलं का तुम्ही ना. तुमच्या मतान घोडे नाचवले की नाही ते तुमचं तुम्ही पाहा. आता निपटा ते काय आहे. आपल्याला काही सांगू नका. आपल्याला म्हणू बी नका ते. तुमच्या मनात बांधरा नाचवता तुम्ही. हप्ता आले की आमच्या जो येता तुम्ही. समजत नाही तर खाले मधात करता लुडूक बुडूक. शंभळे हो असं आगोपणा करायला नाही पाहिजे. मग आमची चूक झाली बापा. आम्ही त्याच्या मधात पडलो तो. खेट्ट मारा आम्हाला 2 लागलंच तर काढून पायातले. आता याच्या पुढे कोणाच्या मधात पडले नाही. कोणाला लफलं नाही लुफलं नाही बापा. काही घेणं देणं नाही. कानाला हात आहे फक्त. एवढं मोळा गडे हो. आता काही करा आपण. चूक झाली म्हणता तुम्ही. हे काय सोपी असते का गाणं लेखो. पोरीचं मॅटर आहे ना हे. कसं काय मोळावं. आता एक तर त्या पोरीला सोडून देतो म्हणते तरी सांगतो. मोकाड्या एकटा येतो म्हणते घरी. आता कसं काय त्याला समजून सांग. फुलला द्याले त्या पोरीला घेऊन माझ्यासोबत. पोरीला म्हणते माझ्यासोबत मी अजिबात आणत नाही म्हणते तो. ती भरी पडत नाही त्या दोघांची बी आता. हे बामोड हे काही कर बामोड. हे काय आमच्या भावती आफत आली गळ्या. हे बरोबर बा. मी सांगून पाहतो बा देवदास भाऊले. काय म्हणतात तर पाहतो. गॅरंटी तर काही येत नाही. तुला माहिती होतं माणूस आडू आहे. सांगून तर पाय मग पाहू पुढचं पुढे खायचं. चाल झाबूर चाल बरं. पाहू बरं देवदास भाऊले म्हणून. हो चाल बा चाल. मोडतो रे बा. पाहतो काय आता. अशी रिकामी काम आता डबल करायची नाही तर. ते बा नाही आता नाही. आता कोणा लफड्यात पडत नाही बाबून. बा चला. कसे काय आले बा आज मा घरी रे. काहीच नाही देवदास भाऊ. एक गोष्ट सांग ना तू तुम्हाला. सांग बाप्पा सांग. कोणती गोष्ट होती. आपला कालू वापस येऊन राहिला घरी. त्याला थोडं सांभाळून घे बा. झाली चुकी दे ना. हे चिल्लर धंदे सांगायला का मला तुम्ही. त्या हराम खोरायले घरी का दारी नाही उभा करत मी. उद्या आता ते झाली ती राजा देवदास भाऊ चुकी. करून टाका त्याला माफ. काय राजा माणसं आहे तुम्ही. समजूतदार माणसं असल्यावर तुम्ही असे करून राहिले. त्या बाणभावा राहील का पोरगी भेटत नव्हती. दुसऱ्या समाजात नेली पोहून तर. अजिबात नाही आपल्या घरी दारी नाही चालत तो. मेला तो मले. ते नाटकच नाही आपल्याला पाहिजेत. देवदास भाऊ राजा तुम्ही समजदार माणसं राजा. तुम्ही असं करून राहिले का राजा. हे तुम्हाला सोबत नाही पण. काय सोबत नाही मुली. महापोऱ्यानं बाणभावाऱ्यानं दुसऱ्या समाजाची पोरगी पाहून नेली. आमच्या समाजात का भांडी पडेल ती का. त्याचं लग्न नव्हतं होत की मी करून नव्हतं देत त्याचं लग्न. मला सांगता एवढा वय झालता तर मी गेलं असतं त्याचं लग्न करून. तुम्ही ना मला बरं सांगितलं. कुराळ बाजूनच ठेव तुम्ही. आता आला गे बस खटा खांडच करतो द्यायचे. हळी द्यायचे. कसा जाते तो पवन कसा घरी येते पाहतो बा. हे बोलणं बरोबर आहे का राजा तुमचं. काही राजा बोलता बा तुम्ही. बोलता म्हणजे काय. अरे तोंड नाका लागाने ठेवली त्यानं. आणि काही बोलता म्हणजे काय. मी का पागल झालो काय. नाही तो अजिबात माझ्या घरी काय दारी नाही आला पाहिजे. तिकडेच मर म्हणा. पुण्यात राह की तिकडे दिल्लीत राह. पण घरी नको येऊ. गावात तोंड नको जाऊ ते. गावात जर त्याचं तोंड दिसलं की पहिले त्या पोरीच्या बाप तर राहीलच थोड्या झाले. मीच तोडून टाकेन द्यायला सटासट. आपल्याला चालत नाही ते लोफाड धंदे. बरोबर बा. आता तुम्हाला तसं वाटेल तसं करा बा. कसं आम्हाला जे माहीत पडलं ते आम्ही तुम्हाला सांगितलं. तुम्ही काही वकिली करू नका त्याची. तुम्ही जा मुकड्यान तुमच्या लाईनने लागा. मार्गाने लागा. मला काय करायचं ते करीन मी. आता पहिलं कुराड पाजून ठेव तुम्ही. आला की बस बजेट आहे त्याला. बरोबर बा देवदास भाऊ. विचार करा पण या गोष्टीवर. भले काही सांगू नको तू. विचार करायचं. तू ये तू पाय. चल नाही एवढं झाले सायचे. लोफरच्या लोफर महापोऱ्या. त्याचं मला सांगायला कीर्तन ते. हो बाबा चाललो हटट नका करू. थांब तू काल्या लोफऱ्या. ये तू फक्त घरी ये. मग सांगतो तुला काय आहे. त्या जर बजेट नाही बसला मग म्हणतो आय देवीदास नाही. मग असे न पोऱ्या काय करायला लागते. बदनामी केली द्या ना माई. काय झालं त्या काल्याचं. गेलते तुम्ही. मी नाही गेलो बा. त्या झाबरू भाऊले पाठवलं तरी साधा देवीदास भाऊच. आता काय होते काय माहित. अरे त्या काल्या बापा तो कालेच गेले बाबा. ते त्या झेंडू बाबा आहे तो देवीदास भाऊ. ते शांताराम भाऊ सरपंचाला सांगायला होतं. मग ते मिळत होता. तसं याच्या म्हटलं ऐकते का तो देवीदास. तो पुरा 12 भेजा माणूस आहे. या काल्याला जर वापस येत होतं तर काले पोहून गेला. या हेमाळ्याला समजा अक्कल नाही गेले. हो गड्या भुसल्या तूच विचारायला आलता गड्या. हो तू घरी आला की नाही काल्या. त्याला विचारतो तू. माहित बापा काय नवीन मॅटर उभं राहत्या गावात काय माहित बापा. काही खरं नाही होती. याच्या पै आम्ही गोष्टी या काल्या पै. फक्त आम्ही शिकून बी राहिलो तो जायला वाया. काहीच होत नाही. फक्त कसं खाली आला की नाही त्याचे बोलायचं नाही चालायचं नाही. आपलं कामाशी काम ठेवायचं.
त्याच्यासोबत राहायचं बी नाही बरं. हो, त्याच्याबरोबर तुम्ही जर राहिले की नाही बस तुमच्या ढुंगणाई साल्ट निघले. ते बाबा आम्ही तर अजिबात नाही राहत त्याच्याबरोबर. आता कसं त्याचा नंबरही डिलीट मारून टाकतो मी, सारच कॉन्टॅक्टच नाही ठेवत त्याच्याबरोबर. तो लोफर आहे बाबा, त्याच्याबरोबर आपली बदनामी करतो काय. हे दोघे जण नका सांगू, तुम्हाला चटक आहे त्याची. तो इकून तिकून चिऱ्या मिऱ्या मारते, पैसा आदला आणते, तुम्हाला हॉटेलला जायला नेलं की झालं सारखं. तुम्ही काल सांगून राहिले आम्हाला काल काही चटक नाही गड्या, पण दोस्ताना होता सोबत राहायला आपण म्हणून वाटते. त्या गडवा आता तो विषय कसं मोडून टाका तुम्ही. तो गावात येईन ताबव काय तर. तर लोक आता हा विषय काही काढायचा नाही, उकरून कोणाला माहिती पडलं नाही पाहिजे बरं. हो पारे तिकडे पारे आला, खाली आला का रे बापा. अरे काय गड हो, काय वाट पाहून राहिले ते माई. हो गड्या तूच वाट पाहून राहिलो आम्ही. कधी येते बा फोन होती गावात गड. मला फोन होती म्हणता का तुम्ही. अरे मार काय बितली गड, काय सांगू मी तुम्हाला. बेकार बेकार पोरीशी मा पाला पडला बा. अरे नि काय खाऊ गोबरी अरे बापा, ते बेकार नांदायला का भांडणच करत राहायचे सदा गदा. फोन जायला कसं गोड लागलं मग. मांग 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 तिच्या मांग दिवस निघला की तिच्या मांग, रात झाली की तिच्या मांग. जाय ना मग पुण्याला पाहून, मग समज तुला कसं आहे तर. पुरं मांग मांग निघलं माया, पुरं धुपूट निघेला इंजिन मधलं. आता काय सांगू तुम्हाला, रुपाने राहिला सोय बापा. जनरलच्या डब्यात बसून आलो लोक लटकत लाटकत. काय सांगू तुम्हाला, परिस्थिती लय बिकट आहे भाऊ. घरी काय जाऊ नको, घरी जर गेला की बस त्या ढुंगण्यात साल्टच निघतात. त्या बुडा पुरा गरम व्हायला बरं. कुठे जाऊ रे बा, घरी नाही जाऊ तर कुठेही जाय तिकडे काशी कर, पण घरी नको जाऊ. मित्र व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर वाटत असेल पुढचा भाग बनवला पाहिजे तर कमेंट्स करा. त्यांना जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा.